नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे श्रमाचे झाले सोने. एका गावात प्रेमदास नावाचा एक शेतकरी आपल्या बायको मुलांसह राहत होता. गावात त्याचं एक शेत होतं. प्रेमदास आणि त्याची बायको दयावती दररोज त्या शेतात काबाड कष्ट करत असत. त्या दोघांनी मेहनतीनं वर्षानुवर्ष त्या शेतात अन्नधान्य पिकवलं आणि ते बाजारात विकून मिळणाऱ्या रकमेतून संसार केला. त्यांच्या 2 मुलांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं. आता त्यांची दोन्ही मुलं स्वतःच्या पायांवर उभं राहण्याइतकी तरुण झाली होती. एकाचं नाव होतं शिवदास तर दुसऱ्याचं नाव होतं अंबादास. लवकरच त्या दोघांवर आपली शेती सोपवावी असा आता म्हाताऱ्या झालेल्या प्रेमदासचा विचार होता. तो त्यांना आपल्याबरोबर शेतात येण्यास सांगे, पण त्याची दोन्ही मुलं भयंकर आळशी होती. वडिलांबरोबर शेतात जायचं टाळण्यासाठी रोज काही ना काही कारण काढावं आणि घराबाहेर पडून गावातल्या कुठल्या तरी कट्ट्यावर चकाट्या पिटत बसावं किंवा मग उन्हाळ मित्रांबरोबर गावभर फिरत मौजमजा करावी आणि मग घरी येऊन जेवून लोळत पडावं, हाच त्या दोघांचा रोजचा दिनक्रम झाला होता. मुलांचा हा कामचुकारपणा पाहून प्रेमदास दुःखी व्हायचा. ते सुगीचे दिवस होते. दरम्यान त्याच्या मुलांचा आळस वाढतच होता. बिचारा प्रेमदास काळजी करता करता आजारी पडला एक दिवस. हल्ली तो अंथरुणावर खिळल्यामुळे त्याची बायको देखील त्याची दिवस रात्र शुश्रूषा करत असे. त्यामुळं तिलाही शेतावर जाणं शक्य नव्हतं. प्रेमदासने मग आपल्या 2 मुलांना शेतात जाऊन धान्याची कापणी करायला सांगितलं, पण त्या दोघांनी काही दाद लागू दिली नाही. शेतावर न जाता मौजमजा करत फिरायचा त्यांचा दिनक्रम तसाच चालू राहिला. अखेर शेतातलं त्यांचं पीक कापणी अभावी सडून गेलं. राखण न केल्यामुळे जे काही पीक वाचलं होतं, जे काही धान्य वाचलं होतं, त्यातलं काही धान्य तर पक्ष्यांनी तर काही शेतातल्या उंदरांनी खाऊन संपवलं. प्रेमदासचं मोठं नुकसान झालं. मुलांचा निष्काळजीपणा पाहून, हलगर्जीपणा पाहून त्याची प्रकृती आणखीनच खालावली, खंगू लागली. पावसाळा आला, पेरणीचे दिवस जवळ आले तशी प्रेमदासची चिंता आणि त्याचं आजारपण दोन्ही वाढू लागलं. एके दिवशी त्याच्या शेजारी राहणारा त्याचा मित्र रामदास, तो पण शेतकरी होता बरं का, तो त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्याकडे आला. तेव्हा मुलं घरी नाहीत असं पाहून प्रेमदासने आपली व्यथा आपल्या मित्राजवळ बोलून दाखवली आणि मुलांच्या भवितव्याबाबत वाटणारी चिंता देखील त्याला सांगितली. या दोघांना सुधारण्यासाठी काहीतरी उपाय असेल तर सांग रे बाबा, तो रामदासला म्हणाला. त्यावर त्याला शांत करत रामदास म्हणाला, हो हो, एक उपाय सुचलाय मला, तो मी तुला सांगतो, तसंच तू कर. असं म्हणून मग रामदासने त्याच्या मित्राच्या म्हणजे प्रेमदासच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्याचा आणि त्याच्या पत्नीचा निरोप घेऊन तो आपल्या घरी निघून गेला. मात्र इथे रामदासने सांगितलेल्या युक्तीमुळे प्रेमदास आणि त्याच्या बायकोला दयावतीला थोडा धीर आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच आजारी प्रेमदासनं दोन्ही मुलांना आपल्या जवळ बोलावलं आणि तो त्यांना सगळं बळ एकवटून बोलू लागला. अरे बाळांनो, फार दिवसापासून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली आहे. आता मी थोड्याच दिवसांचा सोबती आहे, तेव्हा आजच तुम्हाला मी ही गोष्ट सांगावी म्हणतो. आपल्या शेतातल्या जमिनीत बरं का एक सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा मी पुरून ठेवला आहे. तो तेवढा पुढचं काही सांगण्याआधीच त्या बिचाऱ्याची शुद्ध हरपली. लगोलग वैद्यबुवांना बोलावणं धाडलं, पण ते येण्याआधीच बिचारा प्रेमदास मरण पावला. दयावती आणि तिच्या दोन्ही मुलांवर जणू दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. त्यानंतर दुखवट्याचे काही दिवस सरल्यावर दोन्ही मुलांनी त्यांच्या आईकडे त्या सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या हंड्याबद्दल चौकशी केली. तिला बिचारीला काहीच सांगता येईना. सरते शेवटी तिनं रामदास शेतकऱ्याला बोलावणं धाडलं. रामदास शेतकरी घरी येताच मोठा शिवदास त्याला विचारू लागला, काय हो काका, तुम्ही आमच्या बाबांचे जुने मित्र आहात ना? मग सुवर्ण मोहरांच्या त्या हंड्याबद्दल त्यांनी तुम्हाला कधीतरी काहीतरी सांगितलंच असेल ना? मग कृपा करून आम्हाला त्याबद्दल सांगा ना. आळशी कामचुकार शिवदासला इतकं अगदीनं बोलताना पाहून रामदासला मनापासून हसू येत होतं. पूर्वी त्यानं प्रेमदासला जी युक्ती सांगितली होती
ती आता प्रत्यक्षात उतरताना दिसत होती. पण लगेच हसू दाबत रामदासने चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणले आणि तो शिवदासला म्हणाला, काय, सोन्याच्या मोहऱ्यांच्या हंड्याबद्दल विचारताय का तुम्ही? नाही रे बाळांनो, मला त्यातलं फारसं काही माहीत नाही आहे बरं का. पण असा एक हंडा शेतात पुरून ठेवल्याचं फार पूर्वी प्रेमदासनं मला एकदा सांगितलं होतं खरं. तेवढंच आता मला आठवतं. त्याचं हे उत्तर ऐकून दोन्ही मुलांना फार आनंद झाला. शिवदास तर म्हणाला सुद्धा, चला चला शेतात जाऊया आणि तो हंडा आत्ता घेऊन येऊया. पण त्यावर अंबादास म्हणाला, अरे दादा, ते सगळं खरं, पण शेतात तो हंडा नक्की कुठं पुरून ठेवलाय हे आपल्याला कुठे माहिती आहे? हे कसं कळणार? अरे चा, हो रे, पंचायतच झाली म्हणायची आता, असं म्हणत शिवदास कपाळाला हात लावत तिथेच बसला. तेवढ्यात त्यांचे रामदास काका पुढे येऊन म्हणाले, हे बघा मुलांनो, असा धीर सोडू नका. तुम्ही दोघं मला माझ्या मुलासारखे आहात, म्हणून मला सुचलेला उपाय मी तुम्हाला सांगतो. आधी शेतात वाढलेलं तण काढून टाका आणि मग तुमच्या सगळ्या शेतजमिनीवर चांगला नांगर फिरवून घ्या. नांगरताना जिथे कुठे टणक जागा लागेल तिथं खोदून बघा. तिथंच जमिनीखाली तुम्हाला त्या सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा नक्की सापडेल. रामदास काकांनी सांगितलेला हा उपाय दोन्ही मुलांना अगदी पटला. दुसऱ्या दिवशी कधी नव्हे ते दोघेही भाऊ भल्या पहाटे उठून शेतात गेले. काकांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम त्यांनी वाढलेलं तण काढून टाकलं आणि मग शेतात चहूबाजूंना नांगर फिरवला. सारं शेत नांगरून होईपर्यंत संध्याकाळ झाली. दिवस मावळला, पण अख्खं शेत नांगरूनही सुवर्ण मोहरांनी भरलेल्या हंड्याचा काही ठावठिकाणा त्यांना लागेना. त्या रात्री ते दोघं मिळून रामदास काकांकडे गेले आणि त्यांना घडलेला प्रकार सांगू लागले. मग रामदासने युक्तीचं पुढचं पाऊल उचललं. तो दोन्ही आळशी भावांना म्हणाला, अरे रे, एवढे श्रम करूनही तुम्हाला हंडा काही मिळाला नाही. हे खरंच वाईट झालं, पण हरकत नाही. आता तुम्ही शेत नांगरलंच आहे, तर हे घ्या, माझ्या कोठीतले काही ज्वारीचे बियाणे मी तुम्हाला देतो. ते उद्याच शेतभर पेरा आणि मग मला येऊन भेटा. तोपर्यंत मी तुमचा हंडा शोधण्यासाठी आणखी काही उपाय सापडतो का ते बघतो. त्याचे ते आश्वासक उद्गार ऐकून शिवदास आणि अंबादास दोघांनाही हुरूप आला. त्याने दिलेलं बियाणांचं पोतं त्यांनी स्वतःच्या शेतावर नेलं आणि दुसऱ्या दिवशी शेतभर बियाणं पेरून झाल्यावर आतुरतेनं ते पुन्हा एकदा रामदास काकांकडे गेले. रामदास तयारीत होताच. त्यानं दोन्ही आळशी भावंडांना दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतात पाणी शिंपायला सांगितलं. ते करून झाल्यावर, आजपासून 2 दिवसांनी ही खतं शेतभर घाला, मग मी तुम्हाला हंडा मिळवण्याचा उपाय सांगतो. असं रामदास काकांनी बजावल्यामुळं अंबादास आणि शिवदासनं तेही केलं. असेच दिवस चालले होते. काका कधीतरी उपाय सांगतील आणि कधीतरी सोन्याच्या मोहरांनी भरलेला तो हंडा आपल्याला सापडेल आणि आपण मग रातोरात श्रीमंत होऊ, ह्या आशेवर ते दोघेही भाऊ रामदास शेतकरी सांगेल ती सगळी शेतीची कामं निमूटपणे करत होते. काही महिन्यांनी त्यांच्या शेतात ज्वारीचं पुष्कळ पीक आलं. शेतभर ज्वारीची टप्पोरी कणसं डौलात बहरू लागली. त्यांचे श्रम आता सफळ होऊ लागले होते. पण हंडा शोधण्याचा उपाय काही रामदास काका अजून सांगेनात. त्या वर्षी सुगी झाल्यावर दोन्ही भावंडांनी आलेल्या पिकाची कापणी करून सगळी ज्वारी बाजारात नेऊन विकली. दिवसभर ज्वारीचं पीक पिकून त्यांनी हजारो रुपये कमावले आणि त्या पैशांनी भरलेला बटवा घेऊन संध्याकाळी आनंदात दोघे भाऊ घरी आले. ते घरी पोचतात तोच रामदास काकांना आलेलं पाहून दोघांना आणखीनच आनंद झाला. आपण ज्वारीचं पीक बाजारात विकून हजारो रुपये कसे कमावले त्याचं वर्णन ऐटीत दोघा भावंडांनी केलं. त्यांचं ते वर्णन ऐकून रामदास काका त्या दोघांना म्हणाले, अरेच्चा, हाच तर तो उपाय आहे. तुमच्या वडिलांनी शेतात पुरलेलं जे धन शोधण्यासाठी तुम्ही हा सगळा आटापिटा केलात ना, तेच हे धन. अरे, प्रेमदासने खरोखरचा सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा कधी शेतात पुरलाच नव्हता मुळी. असं म्हणून त्यानं त्याच्या आणि प्रेमदासच्या झालेल्या शेवटच्या भेटीविषयी सगळं काही खरं खरं शिवदास आणि अंबादासला सांगितलं. दोघांना आता हा चांगलाच धडा मिळाला होता. आता पुन्हा कधीही आळस न करता श्रम करू आणि चांगलं धन कमवू असा दोघांनी निश्चय केला.
कारण त्यांच्या श्रमाचंच झालं सोनं हे आता त्यांच्या लक्षात आलं होतं. मग काय मित्रांनो, कशी वाटली ही कथा ते आम्हाला जरूर कळवा आणि आमचा हा ब्लॉग नक्की फॉलो करा. धन्यवाद.